मुंबई महापालिकेनं प्रभादेवी इथल्या उच्चभ्रू टॉवरमधील अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई सुरू केली आहे। विशेष म्हणजे या इमारतीत मंत्री संजय राठोड, दीपक केसरकर, समाधान सरवणकर यासारख्या राजकीय नेत्यांची घरं आहेत। त्यातील अनधिकृत बांधकामावर सुद्धा पालिकेनं हातोडा फिरवायला घेतलाय। पण ही कारवाई नुसता सोपस्कार आहे की नियमानुसार कठोर कारवाई सुरू झाली आहे? जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। मुंबईतल्या प्रभादेवी सारख्या उच्चभ्रू वस्तीत उभा असलेला हा रुस्तुमजी क्राउन टॉवर। क्राउन मिलच्या जागेवर उभ्या असलेल्या या 63 मजली टॉवरमध्ये 3 विंग आहेत। त्यातील 128 फ्लॅट धारकांनी अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी दिली आहे। त्यामध्ये फ्लॅट धारकांनी मोकळी जागा, लिफ्ट जवळची जागा आपल्या फ्लॅटमध्ये एकत्र करून घेतल्याची तक्रार दौंडकर यांनी केली। माननीय मुख्यमंत्र्यांना तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतोय की याच्यावर कोणती शिफारस घेऊ नका, याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। ही सगळी कारवाई नुसती कारवाई होता कामा नये, तोडक कारवाई होता कामा नये। तर याचा सगळ्या पैशांचा हिशोब आणि ही गिरणी कामगारांना जागा यांच्यात का देण्यात आली नाही, याला महापालिका आणि शासनाला जागा का देण्यात आली नाही। पूर्णचा पूर्ण प्लॉट जो आहे तो तिथे वापरण्यात आलेला आहे, बिल्डरला गेलेला आहे आणि त्याचा गार्डन डिपार्टमेंटचा भागसुद्धा हा देण्यात आला नव्हता। म्हणजे हा पूर्ण प्लॉट गरिबांच्या घशातला, गरिबांच्या मेहनतीचा हा सगळा प्लॉट हे नेते मंडळी आणि हे मोठमोठे बिल्डर्स लॉबी काय घेत आहेत असा आमचा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे। अनधिकृत बांधकामात झोपडपट्टी माफियांनाही या उच्चभ्रू लोकांनी मागे टाकलंय। 1-2 फ्लॅटमध्ये नाही तर तब्बल 128 फ्लॅट धारकांनी अनधिकृत जागा लाटली आहे। मग आता यात पुढारी मागे कसे राहतील? राज्याचे मंत्री संजय राठोड आणि माजी आमदार सदा सरवणकर यांच्या मुलाने सुद्धा वाहत्या गंगेत हात धुवून घेतलाय। तर माजी मंत्री केसरकर यांनी 4,20,000 रुपये महिन्याला भाड्याने फ्लॅट घेतला आणि तो सुद्धा अनधिकृत असल्याचं महापालिकेच्या नोटीसवरून दिसतंय। आपण ज्या इमारतीचं रहाटगाडगं एवढा वेळ सांगतो आहोत त्या इमारतीमधील एका स्क्वेअर फुटाची किंमत आहे 1 ते 1.25 लाखाच्या घरात आणि प्रत्येक फ्लॅटधारकानं किमान 450 ते 500 स्क्वेअर फूट जागा बळकावल्या आहे। म्हणजे एका फ्लॅटधारकाने किमान 5 कोटीची जागा बळकावली आहे। तर यामधल्या 128 फ्लॅटधारकांनी अशा पद्धतीनं जागा बळकावली असल्याची माहिती समोर येते आहे। म्हणजे एकानं जर 5 कोटीची जागा बळकावली असेल तर 128 लोकांनी किती कोटीची जागा बळकावली याचा हिशोबच न केलेला बरा। एरवी सर्वसामान्य माणसानं एखादं झोपडं जरी उभारलं तर महापालिकेचे अधिकारी तडक कारवाई करतात। मग एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं सुरू असताना कारवाई का झाली नाही? एवढंच नाही तर आत्ताच्या कारवाईत सुद्धा फक्त थातूरमातूर फ्लाय तोडून कारवाईचा सोपस्कार पूर्ण पाडला जातोय का खरंच महापालिकेचा हातोडा या बांधकामावर पडतो हे लवकरच स्पष्ट होईल। मात्र चकाचक दिसणाऱ्या टॉवरचा आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांचा कारभारही पुरता बरबटलेला आहे हे मात्र नक्की। गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई।